नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। बीएड सीईटी पासून कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर विद्यार्थ्यांना माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सध्याची मोठ्या प्रमाणावरती कमेंट जे आपल्या चॅनलवरती येत आहे तर याच्यामध्ये विद्यार्थी विचारत आहेत की बीएड सीईटीचं स्कोअर कार्ड आम्हाला कधी पाहायला मिळणार। तर सध्या तरी स्कोअर कार्ड हा टॅब ॲक्टिवेट झालेला आहे, पण अजून त्या ठिकाणी बीएड सीईटीच्या निकालासंदर्भात कोणतीच अपडेट आले नाही आहे। 2 ते 3 दिवसांपूर्वी बीएड सीईटीच्या आन्सर की संदर्भात परिपत्रक आलं, तर याच्यामध्ये एक सुद्धा ऑब्जेक्शन खरा ठरला नाही आहे। त्यामुळे लवकरच बीएड सीईटीचा निकाल पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच आता जो चालू आठवडा आहे याच्यामध्येच लागण्याची शक्यता आहे। कारण का निकालासंदर्भात निश्चित अशी तारीख नसते। ज्यावेळी एमएसटी सीईटी पोर्टलला निकाल जाहीर केला जातो त्याच सकाळी नोटीस पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाते। निकाल तर पुढील काही दिवसांमध्ये लागूनच जाईल, पण याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची प्रोसेस असणार आहे ती म्हणजे कॅप प्रोसेस। तर आपण निकालासंदर्भात माहिती देणारच आहोत, पण सगळ्यात महत्त्वाची जी पुढची प्रोसेस असते की एमएसटी सीईटीचा निकाल लागल्यानंतर साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर म्हणजे जून महिन्यामध्ये जी कॅप प्रोसेस सुरू होणार आहे त्यासाठी पुन्हा फॉर्म भरावा लागतो, कागदपत्रे अपलोड करावी लागतात, त्याच्यानंतर मेरिट लिस्ट आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 3 ते 4 राऊंड या कॅप प्रोसेस अंतर्गत होत असतात। त्यामुळे विद्यार्थ्यांना एकच विनंती की एमएसटी सीईटी अंतर्गत बीएड सीईटीचा निकाल पुढील काही दिवसांमध्ये येऊन जाईल, पण कॅप प्रोसेसमध्ये आवश्यक ती कागदपत्रे आहेत तर ती जमा करण्याची प्रोसेस सुरू करा। कारण का काही विद्यार्थी आहेत तर रिझर्व कॅटेगरी अंतर्गत येतात, तर याच्यामध्ये जर तुम्हाला स्कॉलरशिप मिळवायची असेल किंवा प्रवेशामध्ये सवलत मिळवायची असेल तर ही कागदपत्रे गरजेची आहेत। जर कागदपत्रे नसतील तर मात्र तुमचा जो प्रवेश आहे तो ओपन कॅटेगरीमधून जाऊ शकतो। साधारणतः कॅप प्रोसेसमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना पावती अपलोड करण्याची सवलत दिली जाते, परंतु ज्यावेळी ॲक्च्युअलमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं त्यावेळी मात्र कागदपत्रे सबमिट करावी लागतात। त्यामुळे तुमच्या हातामध्ये आतापर्यंत तरी 2 ते 2.5 महिन्यांचा कालावधी आहे। तर याच्यामध्ये जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कंपल्सरी लागतं। पावती सध्या तरी चालणार आहे, पण ही 2 महत्त्वाची कागदपत्र आणि त्याच्यानंतर नॉन क्रिमिलेअर आणि क्रिमिलेअर गटाअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भातले चालू वर्षाचे म्हणजेच या वर्षी आता या मार्च संपल्यानंतरच्या चालू वर्षाचे 2026-27चं आर्थिक वर्ष आहे यातले कागदपत्र लागणार आहेत। आणि याचबरोबर इतर प्रवेशाच्या वेळी जी तुम्हाला डॉक्युमेंट लागतात यामध्ये LC असेल, मार्कशीट असेल, ते संपूर्ण ओरिजिनल कागदपत्रे लागणार आहेत। तर यावेळी अनेक विद्यार्थी आहेत की अंतिम वर्षामध्ये ग्रॅज्युएशनच्या शिकत आहेत, त्यांना देखील पुढील 2 महिन्यांमध्ये सर्टिफिकेट मिळून जाणार आहे, त्यामुळे त्यांचा देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। त्यामुळे बीएड सीईटीचा निकाल याच आठवड्यामध्ये अपेक्षित आहे, पुढील 6 ते 7 दिवसांमध्ये लागेलच। पण सगळ्यात महत्त्वाचं ज्या गोष्टीवर फोकस केलं पाहिजे ती म्हणजे लक्षात घ्या की कागदपत्रे, कारण का कागदपत्रांशिवाय तुमचं ॲडमिशन होत नसतं। त्यामुळे कॅप प्रोसेस साधारणतः निकाल लागल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये सुरू होत असते। तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि त्याचबरोबर जर बीएड सीईटीच्या कागदपत्रांसंदर्भातला जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट नक्की करा। संपूर्ण माहिती आणि मदत अगदी मोफत आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर याचबरोबर आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा, जेणेकरून बीएड सीईटी संदर्भात तुम्हाला सर्व प्रश्न असतील किंवा तुमच्या शंका असतील तर यांचं समाधान तुम्हाला मिळून जाणार आहे। आणि जाता जाता सर्वांचा एकच प्रश्न राहिलेला आहे, त्या संदर्भात बोलणार आहोत की 1 वर्षाचं बीएडचं काय झालं। तर येणारं बीएड जे आहे ते 1 वर्षाचं असणार का, तर या संदर्भात अजून शासनामार्फत तसा GR आलेला नाही आहे, नोटीस आली नाही आहे। त्यामुळे जोपर्यंत नोटीस किंवा GR येत नाही आहे तोपर्यंत हे बीएड 1 वर्षाचं नसणार आहे, 2 वर्षाचंच असणार आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। बीएड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुमच्या काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि विद्यार्थ्यांच्या सर्व योजना आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।